नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या काही ताईंची मागणी होती की ताई, आपल्याला जर चुकून कुटुंब प्रमुख मयत झाला असेल किंवा चुकीचा टाकला गेला असेल तर तो आपल्याला डिलीट करायचा आहे, म्हणजे नाव कमी करायचं आहे, तर ते आपल्याला कसं करता येईल। तर बघा, मला देखील माझे एका लाभार्थ्याचे वडील वारलेले आहेत। आता ते नाव मला कमी करायचं आहे, तर तोच जो मुद्दा आहे किंवा तेच उदाहरण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार की कुटुंब प्रमुख आपल्याला डिलीट कसं करता येईल। आता हे दोनच जणांचे मी नाव टाकले होते, त्याच्यामुळे मला सोपं झालं, परंतु तुम्हाला देखील सोपं होईल। परंतु काय होतं की आपल्याला कुटुंब प्रमुख जर डिलीट करायचा असेल तर आपल्याला आधी सगळे लाभार्थी डिलीट करावे लागतात, मग रिफ्रेश करावं लागतं, मग ते डिलीट होतात। परंतु तुम्हाला आता उदाहरणाच्या माध्यमानेच दाखवते की मी कशा पद्धतीने केलं। आता तुम्ही इथं बघितलेलं असेल, इथं 184 हे एकूण लाभार्थी म्हणजे एकूण संख्या आहे। एकूण जी आपली संख्या आहे, लोकसंख्या, तर ती इथे 184 आहे। माझे देखील काही ठराविक कुटुंब, म्हणजे मी फक्त असे कुटुंब टाकलेले आहेत की जे आपले लाभार्थी घटक आहेत, म्हणजे जे आपले 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे आपले लाभार्थी आहेत त्यांचे कुटुंब टाकले आहेत। त्याच्यानंतर गरोदर, स्तनदा आणि किशोरी एवढेच कुटुंब मी नोंदवलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त नोंदवलेले नाहीत। का नोंदवलेले नाही? कारण की आपल्याला तिथं आजी आजोबा घरातील इतर टाकायला त्याच्यामध्ये ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आपल्याला फक्त लाभार्थी, मग त्या घरामध्ये 2 असतील 3 असतील ते लाभार्थी आणि त्याच्यानंतर त्याचे आई वडील एवढंच आपल्याला नोंदवता येणार आहे। आणि आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे, आता समजा त्या कुटुंबामध्ये त्या लाभार्थ्याला आई पण नाही वडील पण नाही, तर मग अशा वेळेस आपण कसं नोंदायचं हे देखील एक उदाहरण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवते। परंतु तत्पूर्वी आपल्याला डिलीट कसा करायचा कुटुंब प्रमुख हे बघायचं आहे। तर आता बघा, मला हे जे नाव आहे किशोर गोकुळ पाटील, तर मला हा कुटुंब प्रमुख आहे, हा माझा मयत झालेला आहे, तर मला डिलीट करायचं आहे। तर बघा, तुम्ही आता इथं मध्ये क्लिक करणार। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीने पेज येईल। तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून देते की तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये सर्वे करायचा आहे आणि सर्वे करत असताना आपल्याला तुम्ही ज्या पद्धतीने कुटुंब नोंदवत चालाल त्या पद्धतीने त्या कुटुंबाचा क्रमांक हा येत राहणार आहे आणि तो याच्या अल्फाबेटनुसार येणार। त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही कुटुंब कधी नोंदवलं त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, अगदी जसे आले तसे कुटुंब तुम्ही नोंदवत चला। तर बघा, हे 5/4/2024ला म्हणजे जर म्हटलं तर ह्या कुटुंबाला आता एप्रिलमध्ये 1 वर्ष माझं नोंदून होणार आहे। तुम्ही जर तारीख पाहिली तर तुमचं नक्कीच लक्षात येणार आहे। आता मला कुटुंब प्रमुख डिलीट करायचं, तर त्याच्यासाठी आधी हे मुलाचं ऑप्शन आलेलं आहे। आधी मला त्या कुटुंबातील लाभार्थ्याला देखील डिलीट करावं लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर ह्या ऑप्शनला मी क्लिक करणार। मग ह्या पद्धतीचं पेज आलं का त्याच्यानंतर मग आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे। होईवर क्लिक केलं का मग तुम्ही बघू शकता लाभार्थी आता राहिलेला नाही, तर मग आपल्याला लाभार्थी आता तो गेलेला आहे। आता फक्त राहिला तुमचा कुटुंब प्रमुख। आता इथं डिलीटचं ऑप्शन येत नाही, तर मग आपल्याला काय करायचं आहे, परत मागे यायचं आहे, ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला मागे म्हणजे आपल्याला परत मूळ पेजवर यायचं आहे। आणि मूळ पेजवर आल्यानंतर मग आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, हे जे बटन आहे याला आपण रिफ्रेशचं बटन म्हणतो। हे बघा, आपल्याला कुठलंही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लाभार्थी नोंदणी केली त्याच्यानंतर इथं रिफ्रेश केलं तर तुम्हाला आकडा हा दिसतो। तर कुटुंब सर्वेक्षणला तुम्हाला हे बटन जे आहे, ज्याला आपण रिफ्रेशचं बटन म्हणतो, ह्या जे ॲरो आहेत तर याला आपल्याला क्लिक करायचं। एवढं लक्षात ठेवा, ह्या ॲरोला तुम्हाला 2 ते 3 वेळेस क्लिक करायचं आहे आणि 2 ते 3 वेळेस क्लिक केल्यानंतर मग जे नाव तुम्ही डिलीट केलेलं आहे ते जातं। आणि आता ते एक लाभार्थ्याचं नाव मी डिलीट केलेलं होतं पण ते लगेच गेलं नाही, तर मला इथं रिफ्रेश करावं लागलं आणि रिफ्रेश केल्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर इथं परत ते 2 सदस्य दिसत आहेत, परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यावर क्लिक केलं तर एकच लाभार्थी राहिलेला आहे आणि इथली संख्या देखील हळूहळू ही कमी होत जाते। तर मग आता परत मी रिफ्रेश केलेलं आहे, माझं इथं रिफ्रेश करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी परत आता इथं कुटुंबाच्या याच्यावर क्लिक करणार। ह्या पद्धतीने देखील येऊ शकतं, कारण की कुटुंब सर्वेक्षण ह्या मॉड्यूलला खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। परंतु आपले जेवढे लाभार्थी आहेत तेवढे लाभार्थी आपण नोंदवणं अनिवार्य आहे। तर बघा, आता ते जर तुम्ही पाहिलं तर ते नाव जे लाभार्थ्याचं आहे ते कमी झालेलं आहे। बघा, इथं एकच आकडा आहे म्हणजे कमी झालेला आहे। तर मग आता इथं तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुमच्यासमोर जे डिलीटचं ऑप्शन आहे ते ओपन होणार आहे। बघा, तुम्ही बघू शकता आता डिलीटचं ऑप्शन आलेलं आहे। तर आता आपण याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर देखील लगेच डिलीट होणार नाही, याची देखील तयारी ठेवा। याच्यावर तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट पेजवर देखील येऊ शकता। बघा, आता इथं आपण जे डिलीटचं ऑप्शन आहे याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे
आणि क्लिक केल्यानंतर देखील आपल्याला ते परत दिसू शकतं. तर आपल्याला रिफ्रेशचं बटनला आपल्याला आता क्लिक करायचं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं की आपल्याला आपल्याजवळ रिफ्रेशचं बटन आहे याचा आपल्याला वारंवार उपयोग करायचा आहे. बघा, कुटुंब सर्वेक्षणमध्ये आपल्याला ह्या मॉड्यूलमध्ये काम करत असताना आपल्याला ह्या बटनाची खूप गरज आहे. तुम्ही कुटुंब सर्वेक्षण केलं तरी तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे, तुम्ही डिलीट केलं तरी तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे. आणि आता तुमचा पुढचा मुद्दा, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जे मला प्रश्न येतात तर मी व्हिडिओच्या माध्यमाने सोडवण्याचा प्रयत्न करते. तर तुमचं असं म्हणणं आहे की ताई मराठी कीबोर्ड येत नाही. बघा, आपण जेव्हा मागे म्हणजे जवळजवळ गेल्या 6 महिन्यापर्यंत ज्यावेळेस आपण सर्वेक्षण करत होतो, मागच्या 6 महिन्यापर्यंत, तर त्यावेळेस मराठीचं ऑप्शन होतं. तुम्ही बघितलं असेल तर माझ्या याच्यामध्ये खूप सारे नावं ही मराठीत आहेत, इंग्रजीत पण आहेत, मराठीत पण तुम्ही बघू शकता. स्क्रोलिंग जर केलं तर खूप सारे नावं इंग्रजी मराठी दोघं याच्यात आहेत. परंतु आता मात्र ती नावं तुम्हाला मराठीमध्ये टाकता येणार नाही. तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं होतं, ऑप्शन होतं भाषा ही मराठीमध्ये आपण भरू शकत होतो, परंतु आता मात्र ते ऑप्शन नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला ती अडचण वाटत असेल तर तुम्ही बोलून देखील इंग्रजीमध्ये ते नाव आणू शकता. जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये टाईप करू शकता. तुम्हाला आता एका कुटुंबाचं मी दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही ते बोलून देखील तुम्ही कशा पद्धतीने टाकू शकता. आता तुम्हाला एक कुटुंब जोडून दाखवते. तर बघा, तसा मी आणखी स्पेशल व्हिडिओ करणार आहे, कारण की आता सर्वेक्षणाचा महिना आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे, तर ह्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागणार. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग की आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचे. आता ज्याची आई पण जिवंत नाही, ज्याचे वडील पण जिवंत नाहीत, तर त्यांनी आपल्याला ह्या पुढच्या ऑप्शनला क्लिक करायचे. बघा, तुम्ही आई पण जिवंत नाही, तर बघा हे 4 ऑप्शन ओपन होतात. तर मग याच्यामध्ये जे ऑप्शन ओपन झाले आई मृत, वडील पण मृत, तेव्हा तुम्हाला पुढचं ऑप्शन हे ओपन होतं. बघा, तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्हाला संरक्षक म्हणजे आता आजी आजोबा काका काकू ज्यांच्याजवळ ते बालक राहत असेल तर हे संरक्षणचं ऑप्शन ओपन होतं. मग त्यावेळेस आपल्याला इथं जाऊन त्याच्यासाठी नाव नोंदणी ही करून घ्यावी लागते. वाटले असं तुम्हाला वाटलं तर मी नक्कीच पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते, परंतु माझा आजचा व्हिडिओचा खरा कंटेंट होता की तो म्हणजे तुम्हाला जे आपण कुटुंबामध्ये लाभार्थी मयत झाले असतील तर त्याला आपल्याला डिलीट कसं करायचं आहे, कुटुंब प्रमुखला कसं डिलीट करता येईल, किंवा आपल्याला एखाद्या कुटुंबातील लाभार्थी आपल्याला डिलीट कसं करता येईल एवढंच मला सांगायचं होतं. आता मी परत याच्यावर सविस्तर व्हिडिओ करणार आहे. त्या माध्यमातून तुम्हाला आता आपल्याला संरक्षणचं कसं भरून घ्यायचं हे पण दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण कुठलं कुटुंब याचा अगदी डिटेलवारी व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपण बघायला कंटाळा करतो, म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपले ही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून आपल्या कुठल्याही ताईचं काम कमी राहायला नको. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.